नमस्कार मंडळी, प्रभात मीडिया प्रस्तुत महाराष्ट्राची महानिवडणूक या चर्चासत्राच्या पहिल्या भागात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आज या चर्चासत्रासाठी आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ, तो म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघ. आणि या मतदारसंघातील राशीन या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. आज आपल्या समवेत चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत राशीन गावचे माजी सरपंच मान्य श्री शिवराजी शेटे आणि त्याचबरोबर भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मधुकरजी दंडे यांच्या समवेत आपण यंदाच्या निवडणुकीबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न आहे, यंदाच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणाचं सरकार येईल? महाविकास आघाडीचं सरकार येणार 100% 100% येणार महाविकास आघाडी. तुम्हाला काय वाटतं? यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं चालू सरकारचंही काम चांगलं आहे आणि येणारं सरकार जे असेल आता प्रामुख्यानं नवीन, त्यामध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडीची हवा वरनं म्हणजे येणाऱ्या सरकारची हवा दिसते. तर तुमच्या मतानुसार महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं. आता कर्जत जामखेडचा जर विचार करायचा झालं तर राम शिंदे की रोहित पवार यांपैकी कोणाचं पारडं तुम्हाला जड वाटतं? राम शिंदे साहेबाबद्दल व्यक्ती म्हणून मला त्या व्यक्तीचा आदर आहे, व्यक्ती म्हणून. पण मतदारसंघाचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे गेले 25-30 वर्ष अगोदर हा मतदारसंघ राखीव होता. फार बॅकफुटवर हा तालुका गेलेला होता, मतदारसंघ गेलेला होता. राम शिंदे साहेब 10 वर्ष आमदार होते आणि 2-4 वर्ष मंत्री होते. पण तालुक्यातले काही बरेचसे प्रश्न प्रलंबित राहिले. मागच्या निवडणुकीत रोहितदादा निवडून आल्यानंतर बरेचसे प्रश्न मार्गी लावण्यात रोहितदादा यशस्वी झालेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तालुक्यातले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून आदरणीय दादांनी कर्जत तालुक्यामध्ये MIDC आणले. पण त्यातही राजकारण झालं. महायुतीचं सरकार आल्यानंतर त्या जागा बदलणे म्हणा किंवा अन्य गोष्टी काय ते झाल्या. मी त्या प्रश्नाकडे जाणारच आहे, पण सध्या पारडं जड कोणाचं वाटतं तुम्हाला? आता मी महाविकास आघाडी, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मी तालुक्यात बी फिरलो आहे बराचसा. तर एकंदरीत रोहितदादा निश्चित निवडून येतील याबद्दल मला काही शंका वाटत नाही. मधुकरजी, तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड राहील? आता खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मी भारतीय मराठा महासंघाचा अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आहे. परंतु मी नगर जिल्ह्यामध्ये पाहिला असता अनेक ठिकाणी तुम्हाला आत्ताच मी बोललो की युती शासनाने चांगली कामं केलेली. इथं मी आता दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मी जे काय मुंबईला गेलो आणि त्या ठिकाणी विद्यमान आमदार रोहितदादा यांच्याच त्यांना मी विचारलं मला आमदार निवास राहण्यासाठी द्या. त्यांनी माझा शब्द मानला आणि मला आमदार निवास राहण्यासाठी दिलं. आणि त्या ठिकाणी कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमदार पडळकर साहेब, दरेकर साहेब आणि यांच्या समवेत मी मंत्रालयामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय प्रश्न मांडले, पीक विमा असेल, भूसंपादन प्रश्न असेल. मी त्या प्रश्नाकडे जाणारच आहे, पण निवडणुकीत यंदाच्या पारडं नेमकं कोणाचं जडवर आहे? दोघांचं समान आहे. सध्या परिस्थिती दोघांची समान आहे आणि दोघांची कामं सकारात्मक आहेत, चांगली आहेत. त्याबाबत मी समाधानी आहे. मी अपक्षाचा नेता आहे. तर माझा पुढील प्रश्न आहे आप्पा तुम्हाला, राम शिंदे रोहित पवारांना आव्हान देऊ शकतात का? नाही, आव्हान तर काय रोहितदादांना फार मोठी निवडणूक सोपी अशातला अर्थ नाही आहे. ते सुद्धा सक्षम उमेदवार आहेत आणि विशेष म्हणजे अजितदादांची काही ताकद जी आहे कर्जत जामखेड मतदारसंघात ती त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्याच्यामुळं फार सहजासहजी ते निवडून येतील. फार काम करावं लागणार आहे दादांना. पण काही जरी झालं, कुणाचं पारडं जड कुणाचं पारडं कमी असं तर काही सांगू शकत नाही. पण एक मी निश्चित सांगू शकेल की निश्चितपणाने रोहितदादांचा विजय निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं, राम शिंदे रोहित पवारांना आव्हान देऊ शकतात का? नाही, मी तर सांगितलं की आत्ताची ही निवडणूक आजच्या कंडिशनला अटीतटीची चाललेली असून ही निवडणूक इतकी अशी काही सोपी नाही आणि दोघांसाठी ही सोपी नाही. दोघांना ही मोठी स्पर्धा आहे. तुम्हाला स्पर्धा आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे, अजित पवारांनी बंडाळी केली आणि त्या बंडाळीचा एकंदरीतच राष्ट्रवादीच्या एकंदरीतच सगळ्या गोष्टींवरती परिणाम जाणवला.
तर अजित पवारांच्या विरोधी भूमिकेचा रोहित पवारांसमोर कोणता परिणाम दिसून येईल या निवडणुकीमध्ये? नाही, तालुक्याचा जर विचार केला, तुम्ही हा प्रश्न मला महाराष्ट्र लेवल जर विचारला असता, मी जरी लहान छोटा सरपंच पदावर काम करण्याला एक गाव लेवलचा कार्यकर्ता असलो, तर मी 1962 सालापासून राजकारण, माझा राजकीय पूर्ण अभ्यास आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारमध्ये अजितदादा होते, त्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदेसुद्धा होते. सरकार आज एकनाथ शिंदेंनी प्रथम बंड केलं आणि आज एकनाथराव शिंदे असतील, त्या व्यक्तींबद्दल मला प्रचंड आदर आहे, त्यांच्यावर मला टीका करायची नाही. ते जे नेहमी महाविकास आघाडीबद्दल म्हणा, महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करतात, पण हे शिंदे साहेब आणि अजितदादा दोघंही महाविकास आघाडी सरकारमध्ये 2.5 वर्ष होते. होते ना, 2.5 वर्ष हा होते. महाराष्ट्राने ते पाहिलेलंच आहे. परंतु आणि ज्यावेळेस शिंदे साहेब उद्धव ठाकरेवर टीका करताना म्हणतात की बाबा ह्यांनी बाळासाहेब ठाकरेचे विचार सोडले, बाळासाहेब ठाकरेच्या विचारावर आम्ही काम करतो. मग जर ह्यांचं अशी भूमिका आत्ता जर ते जाहीर करतात, तर ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्याच वेळेस त्यांनी विरोध करायला पाहिजे होता ना. सुरुवातीलाच त्यांनी सरकारमध्ये स्थापन नव्हतं व्हायला पाहिजे, जायला नव्हतं पाहिजे. सुरुवातीलाच त्यांनी विरोध करायला पाहिजे होते. हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या विरोधातलं सरकार येणार आहे, त्यात काय आम्ही सामील होऊ शकत नाही. 2.5 वर्ष त्यांनी सत्ता भोगली आणि 2.5 वर्षानंतर त्यांना कसं काय चमत्कार झाला, साक्षात्कार झाला की हे बाबा ठाकरे बाळासाहेबांच्या विरोधातले विचार आहे. किंवा अजितदादा का होईना, अजितदादा 2.5 वर्ष सत्ता भोगली होते ना, आणि अचानक त्यांना कसं काय उपरती झाली की सत्ता तर त्यांना महाविकास आघाडीचं उद्या सरकार आलं त्यांना मिळालीच असती सत्ता. साहजिक, कदाचित ते मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले असते. पण त्यांनी का निर्णय तसा घेतला तुम्हाला तेही सांगतो मी, की मी पवार साहेबांचा फॅन आहे. तुम्हाला पवार साहेबांच्या बाबतीत सांगतो, जसं आत्ता पवार साहेबांना सोडून 40 आमदार गेले, तसं 1981 साली सुद्धा पवार साहेबांचे 55 आमदार एस काँग्रेसचे होते. त्यावेळेस 50 आमदार पवार साहेबांना सोडून गेले, 5 आमदार राहिले. त्यावेळेस मी कर्जत तालुका काँग्रेस एसचा अध्यक्ष होतो. त्यावेळेसपासून मी पवार साहेबांना किती आमदार गेले, किती राहिले, पवार साहेब नवीन माणसं निर्माण करण्यात फार ताकदवान नेता आहे पवार साहेब. त्यामुळे आताच्या ह्या निवडणुकीमध्ये आज तर आपण पाहतो की काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची आत्ताची जर हवा पाहिली आपण, तर जास्त हवा मला तर शरद पवार साहेबांचीच दिसते. एकंदरीत हवा कुठं आपण पाहिलं तर तुतारीशिवाय माणसं बोलतच नाही, कुठं तुतारीशिवाय बोल. आणि सगळ्या नवीन लोकांना त्यांनी संधी दिलेली आहे. त्याच्यामुळं आणि एकंदरीत वातावरण असं आहे की ह्यांनी ज्या पद्धतीने पक्ष फोडलेले भारतीय जनता पक्षाने, ते लोकांना पटलेलं नाही. हे लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं. त्यांनी काय सांगितलं की बाबा संविधान बदलणार अशा प्रकारचा प्रचार केला, खोटं नेरेटिव्ह प्रसारित केलं, म्हणून महायुतीचा पराभव झाला. पण तसं ते नाही. खरं हे लोकांना हे पटलेलं नाही की ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, हे लोकांना पटलेलं नाही. त्याच्या विरोधात लोकांनी लोकसभेला मतदान केलं. आणि आता काय सांगितलं जातं, म्हणून मी काय म्हणलं की मी माझा राजकीय थोडासा अभ्यास आहे. आता हे हरियाणाच्या निवडणुकीचा संदर्भ देतात, हरियाणाच्या किंवा महाविकास आघाडीला हरियाणाच्या निवडणुकीपूर्वी चांगली परिस्थिती होती, पण हरियाणाच्या निवडणुकीत परिस्थिती बदललेली आहे. हरियाणामध्ये जो निकाल लागलेला आहे, 48 उमेदवार आमदार भाजपचे आहेत आणि 38 आमदार काँग्रेसचे, आणि त्याच्यात 10 ते 12 आमदारांचा काँग्रेसच्या उमेदवारांचा 1200-1500 मतांनी पराभव झालेला आहे. ते पण बंडखोरीमुळे झालेला आहे. मग 38 आमदार काँग्रेसचे आणि 48 आमदार, फार मोठा काँग्रेसचा तिथं पराभव झाला अशी परिस्थिती नाही. आणि जेव्हा हरियाणाचं सांगतात, काँग्रेसचं ह्याचं सांगत नाही ना, जम्मू काश्मीरचं उदाहरण देतच नाही, संदर्भच देत नाही, जम्मू काश्मीरचा संदर्भच देत नाही. हा फक्त हरियाणाचा संदर्भ. हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल चा परिणाम महाराष्ट्रातल्या निकालावर होईल अशी काही परिस्थिती नाही. त्याच्यामुळे सध्या तरी मला वाटतं किंवा माझा एकंदरीत राजकीय अभ्यासावर मी सांगतो की सध्या महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल आहे. याचा अर्थ असं बी नाही किंवा एकतर्फी निर्णय होईल असं नाही. कठीण परिस्थिती आहे. युतीला बी कठीण आहे आणि महाविकास आघाडीला कठीण आहे. दोघालाही या निवडणूक जिंकण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. आणि आता आपण पाहिलं दुपारी 3 नंतर अनेक बंडखोर उमेदवार कायम राहिलेले आहेत. महायुतीत राहिलेले, महाविकास आघाडीत राहिलेले. ते अजून 2-3 दिवस वेळ जाणारे, ती किती माघारी घेतात, कुणाला पाठिंबा देतात, कशा प्रकारचं शिष्यचे निर्माण होते निवडणुकीचं, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहणार आहेत. कारण काय, निवडणुकीचं वातावरण हे अर्ज माघारी घेतल्यापासून काय नंतर बदलत जातं.
मनोज जरांगे पाटलांनी मी त्या मुद्द्याकडे येणारच आहो. मी यांनाही त्याबद्दल विचारतो. तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या विरोधी भूमिकेचा रोहित पवारांवर एकंदरीत काय परिणाम होईल? आता हे मला सांगण्यासारखं आताच माजी सरपंच शिवदास शेठ यांनी त्यावर विश्लेषण केलेलं आहे. हां. परंतु त्या भूमिकेचा एक युती म्हणून त्यांनी जर धर्म पाळला हां. तर त्यांना फायदा होणार नाही. हां. परंतु युती म्हणून धर्म नाही पाळला तर रोहितदादाला निश्चितच त्याचा फायदा होईल. फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय एकंदरीतच? असो. माझा पुढील प्रश्न आपा जो तुम्ही मगाशी बोलत होतात की मनोज जरांगे यांचं जे मराठा आंदोलन आहे आणि त्याच दरम्यान दुसरं ओबीसीचंही आंदोलन चालू होतं, तर या दोन्ही आंदोलनांचा आपल्या मतदारसंघामध्ये विचार जर केला तर त्याचा रोहित पवारांना कितपत फायदा होऊ शकतो किंवा तोटा होऊ शकतो? आता कसं आहे, जरांगे पाटलांनी आज भूमिका अशी घेतली की सर्व उमेदवार मागे घेतले. जरांगे पाटला त्यांनी अगोदर ठरलं होतं निवडणूक लढवायची. जरांगे पाटलाची फॅक्टरचा काय फायदा होईल, कोणाला तोटा होईल, कोणाला फायदा होईल हे आज तर सांगता येणार नाही. अजून 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी जरांगे पाटील स्वतःची आपली भूमिका जाहीर करतील. आज तर त्यांनी अशी जाहीर केलेली भूमिका आहे, माझा कोणालाही पाठिंबा नाही, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मतदान करावं, आज 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 त्यांनी घेतलेली भूमिका. पण 2-4 दिवसात ती काय भूमिका घेतील? त्यांनी जर अशी भूमिका घेतली की बाबा सत्ताधारी पक्षाने आपलं मान्य केलंच नाहीत मागण्या, महायुतीने आपल्या मागण्या मान्यच केलेल्या नाहीत, मग हे महायुती सरकार घालवलं पाहिजे अशी जर त्यांनी आता त्याच्यापेक्षा मागाशी त्यांची मुलाखत मी ऐकली टी व्हीला, ते प्रचंड देवेंद्र फडणवीसच्या विरोधात बोलत होते. त्यांनी भाजपच्या विरोधात बोलत नव्हते, ते फक्त म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिगत पातळीवरती ते बोलत होते. पण देवेंद्र फडणवीस नेते आहेत ना भाजपचे, इनडायरेक्टली त्यांना जरी ते भाजपच्याचं नाव घेत नसले ते असंही म्हणाले की भाजपचे काही लोक चांगले आहेत, पण ते बोलताना त्यांनी इतकं तीव्र देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत त्यांनी बोलले ते की त्याच्यावरनं त्यांचा नुसता एकट्या देवेंद्र फडणवीसवर राग आहे असं दिसत नाही, त्यांचा एकंदरीत महायुती सरकारवरच राग असावा असं त्यांच्या बोलण्यावरून वाटतं. त्यामुळं ह्या 2-4 दिवसामध्ये ते काय भूमिका घेतात त्याच्यावर बरंचसं ह्या मतदारसंघातलं गणित अवलंबून राहणार. तुम्ही मराठा महासंघाशी संबंधित आहात, भारतीय मराठा महासंघाशी, तर तुमचा एकंदरीत अनुभव काय सांगतो? मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा नेमका काय परिणाम जाणून येईल? अतिशय उत्तम मला प्रश्न तुम्ही विचारला. भारतीय मराठा महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी ज्या ज्यावेळी आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे काही आंदोलन उपोषण केलं त्यावेळी मी त्यांच्या आंदोलनाला जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो, मी जी काही उपोषणं चालली होती त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी भेटी दिल्या. त्या ठिकाणी जरांगे पाटलांची जी अवस्था झाली ती माझी अवस्था झालेली होती. आंदोलनाला भेटी देऊन मला थकवा आलेला होता. अनेक आंदोलनामध्ये त्यांना मी भेटी देऊन समर्थन आणि पाठिंबा व्यक्त केला. माझं भारतीय मराठा महासंघाचं योगदान फार मोठं त्यामध्ये आहे. असं असताना तुम्हाला सांगतो, एकंदरीत परिस्थिती पाहता ज्या वेळेस नगर जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील आले, नगरला असन, श्रीगोंद्याला असन, राशीनला असन, अनेक ठिकाणी जे आले त्या ठिकाणी मी जरांगे पाटलाबरोबर उपलब्ध अगदी 100% त्यांच्या. पण आज जी भूमिका घेतली जरांगे पाटलांनी त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, भूमिका त्यांनी निश्चितच चांगली घेतली. यामध्ये त्यांनी उमेदवार मागे घेतले त्याबद्दल मी समाधानी. मला देखील उमेदवारी करण्याबाबत तसा हे झालेला होता, संपर्क झाला होता. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यावर फार मोठा प्रेशर होता. परंतु मी काही उमेदवारी माझी आर्थिक परिस्थिती स्पष्ट बोललेलं बरं. माझं लोकमत फार मोठं आहे. भारतीय मराठा महासंघाच्या या मतदारसंघामध्ये माझ्या भरपूर 50-60-70-80 शाखा आहेत, जवळजवळ 70-80 दोन्ही तालुक्यात मिळून. परंतु असं असताना नातं गोतं ही फार मोठं मतदारसंघामध्ये माझं जाळं फार मोठं आहे. असं कोणी मला गृहीत धरायचं काम नाही की त्यांनी आता कोणी उमेदवारांनी की बाबा आम्ही लिचे पिचे आहेत किंवा असे तसेच. आम्ही काय करू शकतो, आमचं प्रभाव किती हे आम्हाला चांगल्याने माहिती आहे, परंतु ते आम्हाला गृहीत धरीत नसेल कोणी, त्याचा परिणाम फार वेगळा होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत दोन्ही आमदारांवरती असं तुमचं मत आहे? त्यांनी बरोबर आहे ना, मग आम्हाला तुम्ही विश्वासात घेत नाहीत. तसं पाहायला गेलं तर माझी कारकीर्द मी ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद लढलो 97 साली, अगदी अपक्ष म्हणून लढलेलो आहे मी. माझी कारकीर्द अपक्षातली, मी कुठल्या पक्षाचा नाही. ठीक आहे, अपक्षात गेली. माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे जे आंदोलन झालं एकंदरीत, तर त्याचा ओबीसी समाज असेल, SC समाज असेल, NT समाज असेल, यांचं जो कल आहे ह्या लोकांचा, तर हा नेमका कुठल्या बाजूने झुकेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं, सोबतच ओबीसींचंही मोठं आंदोलन झालं, तर एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र पाहता आणि आपल्या कर्जत जामखेडचं चित्र पाहता जनमनामध्ये नेमकं कोणाच्या बाजूने झुकती बाजू आहे? म्हणजे
कौल म्हणू आपण त्याला. आज तर असं सांगताच येणार नाही. आज तर ते त्या प्रश्नाचं उत्तर मला मी देऊ शकत नाही. प्रश्न मला देताच येणार नाही. कारण कसं आहे की हा सामाजिक प्रश्न आहे. ओबीसी काय निर्णय घेतील तालुक्यातले, मतदारसंघातले, किंवा मराठा समाज काय निर्णय घेईल हे आज तर मला तर सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? नाही, मला तर आमची संघटनाच आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. आम्ही सगळ्या 18 पगड जातीला संघ घेऊन चाललेलो आहे. त्याला नाव जरी असलं 1980 साली ही अण्णासाहेब पाटलांनी काढलेली संघटना आहे भारतीय मराठा महासंघ. म्हणून जरी ती असली तरी आम्ही सगळ्या जाती धर्माबरोबर धरून असून जातीभेद हा माझ्या रक्तात नाही. मी सर्व आमच्या बंधू भगिनींना, सर्व जाती धर्माच्या लोकांना मी मानतो आणि मिळून मिसळून राहतो. त्यामुळं मला काय तो जातीयवाद हा मला विषय पसंत नाही आणि त्याचा फरक कोणाला पडणार नाही. तर पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आपल्या भागासाठीचा, म्हणजे राशीन परिसरासाठीचा. मध्यंतरी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बापूसाहेब देशमुख यांचे नातू राजेंद्रजी देशमुख यांनी तुतारीच्या बाजूने समर्थन दर्शवलं. तर त्याचा म्हणजे त्या समर्थनाचा एकंदरीत आपल्या ह्या रोहित पवारांच्या निवडणुकीच्या संदर्भाने तुम्ही काय सांगाल? त्या विषयावर तुम्ही अतिशय चांगला प्रश्न मला विचारलेला आहे. मी 1962 सालापासून म्हणजे तुम्ही त्या अनुभवातून गेलेला आहात, तुमचाही खूप मोठा अनुभव आहे त्या बाबतीमध्ये. म्हणूनच तुम्हाला म्हणतो हा प्रश्न मला तुम्ही अतिशय चांगला विचारलेला आहे. 1962 सालापासून बापूसाहेब देशमुखांचा मी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता आहे. बापूसाहेबांचं राजकारण अतिशय जवळून पाहिलेला मी कार्यकर्ता आहे. बापूसाहेब देशमुख पंचायत समितीचे सभापती होते. त्यावेळेस तालुक्यात 81 गाव होते आणि तालुका हा पूर्ण बापूसाहेब देशमुखांना मानणारा तालुका. जवळजवळ 20 वर्ष पंचायत समितीचे सभापती, कारखान्याचे संस्थापक, जिल्हा परिषदचे सदस्य, अनेक क्षेत्र, सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं काम. आणि देशमुख ह्या घराण्याचं असेल किंवा बापूसाहेब देशमुख, माझ्या अनुभवानुसार, माझ्या अभ्यासानुसार तालुक्यात आता वातावरण थोडंसं तरुण पिढी आलेली आहे, परंतु आता गावं पण वाढलेली आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे कर्जत आणि जामखेड पेक्षा कर्जत तालुक्याचा मी महत्त्व सांगतो तुम्हाला. कर्जत तालुक्यामध्ये जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये किमान अशी काय कार्यकर्ते की आज बापूसाहेब देशमुख नाहीत आपल्यात, तरीसुद्धा देशमुख कुटुंबाला मानणारी कार्यकर्ते आजही कर्जत तालुक्यात आहेत. आजही जरी ते मधल्या काळामध्ये ते राजकारणात थोडेसे बाजूला होते, तरीसुद्धा त्यांच्यावरच रेटा होता त्यांच्या कार्यकर्त्यांचा की तुम्ही असं बाजूला राहून चालणार नाही, तुम्हाला राजकारणात यावंच लागेल. आणि त्या रेट्याने त्यांनी तो जे निर्णय राजूभाई यांनी घेतलेला आहे तो चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणाने, माझ्या अभ्यासाप्रमाणे निश्चितपणाने त्याचा फायदा रोहितदादांना होणार आहे. हो, परंतु मागील निवडणुकीचं उदाहरण पाहता राजेंद्र देशमुख हे राम शिंदेंच्याही बाजूने काही काळ राहिले. तर त्या गोष्टीचा आत्ताच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एकंदरीत अशी काय गणितं बदलली की जेणेकरून राजेंद्रभाई यांना हा निर्णय घ्यावासा वाटला? म्हणजे तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगू शकाल? विषय असा आहे, देशमुख कुटुंब हे काँग्रेसचं, म्हणजे काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब आहे, पुरोगामी विचार मानणारं कुटुंब आहे. मनोवादी किंवा अशा प्रकारचे विचार कधीच ह्या कुटुंबाला शिवलेले नाहीत. परंतु काही वेळेस निर्णय घ्यावे लागतात. मी सुद्धा भाजपमध्ये गेलो होतो ना. बरोबर, मी सुद्धा भाजपमध्ये गेलो होतो. मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांना मी का मानतो की त्यावेळेस माझा प्रवेश त्यांनी अमित शहांच्या मीटिंगमध्ये सभेत मला प्रवेश दिला भाजपमध्ये. अमित शहांची सभा होती चुंडीला, त्यात मला प्रवेश दिला. पण जे काँग्रेस विचाराचे लोक असतात ना ते फार काळ भाजपच्या विचाराशी समरस होऊ शकत नाही. तीच आणि कारण मी देशमुखाचा कार्यकर्ता. देशमुखसुद्धा आयुष्यभर बापूसाहेब असतील, भाऊसाहेब असतील किंवा सर्व त्यांचं अन्न कुटुंब असेल ते सर्व काँग्रेसच्या विचाराला मानणार. काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, ते घेतले राजूभाई यांनी त्यावेळेस. आता जी त्यांची ही झाली कार्यकर्त्यांची मीटिंग झाली त्यात त्यांनी स्वतः ती चूक मान्य केली की बुवा ती झालेली चूक होती माझी, आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, बापूसाहेब देशमुख हे पुरोगामी विचाराचे आहेत, काँग्रेस विचाराचे आहेत, त्याच्यामुळे आम्ही फार काँग्रेसपासून लांब जाऊ शकत नाही. आणि तुतारी हाती का घेतली ह्याचंही त्यांनी विश्लेषण करून सांगितलं. कारण मी स्वतः त्या भाषणात सांगितलेलं होतं की या देशामध्ये काँग्रेसला फार मोठं भवितव्य आहे, हे मी सांगितलं होतं. कारण माझं थोडंसं मत असं होतं
की त्यांनी काँग्रेसमध्ये हो. यावं असं मत होतं. तरी तुमचं सुद्धा वैयक्तिक मत होतं. माझं वैयक्तिक मत होतं. पण त्यांनी त्याचाही खुलासा केला की मी काँग्रेसला मानणाराच कार्यकर्ता आहे, पण तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे हे दोन तुल्यबळ पक्ष आहेत आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यापेक्षा आपल्याला जर भाजपच्या विरोधात काम करायचं असेल तर आपल्याला पवार साहेबांबरोबरच राहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा जरी त्यांनी भाजपमध्ये मागे गेले असतील 1 वर्षभर 4 वर्ष 2 वर्ष, तर त्या निर्णयाचा आणि हे आत्ता त्यांनी आलेल्या काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या फार मोठा परिणाम त्या भाजपमध्ये गेल्याचा होणार नाही. त्याचा फायदा निश्चितपणाने रोहितदादाला होईल. तुम्ही देशमुखांचे समर्थक आहात, तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितच मी त्या मेळाव्याला हजर होतो. परंतु मी सुद्धा त्या टायमाला आता सरपंचांनी सांगितलेलं ते 100% बरोबर आहे. त्यांनी जे आता बोलले त्या अगदी वस्तुस्थिती 100% खरं आहे. आता माझ्यावर सुद्धा त्यांनी प्रेम करून मला रावसाहेब देशमुख संचालक पद दिलेले आहे. मी राजेंद्रभाई देशमुख यांच्या विनंतीवरून मी त्या मला त्यांनी सूचना केली, या आपण जे आपल्याला मान सन्मान देत त्या माणसाची आपली मी मागास सांगितलं मी अपक्षाचा नेता आहे, आपला कोणाला विरोध नसतो. बरोबर. तर त्यांनी सांगितलं, मी आलो, मी सुद्धा भूमिका मांडली की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही जा, तुम्हाला 2014ला स्वतःहून घरी तिकीट आलेलं होतं, पक्षाने तिकीट दिलेलं होतं, परंतु तुम्ही ते नाकारलं. काय त्यांच्या अडचणी असतील त्यांनी खुलासा केला. परंतु नंतर ना आता एवढं मोठं त्या दिवशी आम्हाला अपेक्षित नव्हतं की बाबा 1000 लोक 1500 लोक येतील, पण 3-4 हजार लोक आली या ठिकाणी. तो मोठा मी म्हणलं हे बापूसाहेब देशमुखावर प्रेम करणारी जनता आहे म्हणलं, म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला एक बार आमदारकी बहाल करायला लोक आलेत. म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही स्वतः निर्णय घ्या, आपण काँग्रेस पक्षात जायचं का उभा राहायचं का आणखी कोणाला पाठिंबा द्यायचा, त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे म्हणलं. त्या अनुषंगाने मी माझं मत व्यक्त केलं आणि एवढं मत व्यक्त करून मी थांबलो. आपल्या या चर्चेमध्ये राजेंद्र शिंदे हे देखील आहेत, जे राशींचे भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष आहेत. तर आपण त्यांनाही या संदर्भामध्ये विचारणार आहोत. राजेंद्रजी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? कुठल्या संदर्भात? राजेंद्र देशमुखांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशासंदर्भामध्ये. नाही, त्यांचा योग्यच निर्णय आहे. त्यांनी ते वाट चुकलेली होती गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांची, की बाबा ते म्हणले होते की बाबा माझी गेल्या वेळेस 10 वर्षापूर्वी त्यांच्या विकासासाठी गेले होते, पण ते म्हणले मग ते भाजप आपलं हे पायदंड नाही किंवा आपलं हे कामच नाही आहे. कारण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की काहीतरी होईल, पण त्यामुळे त्यांना काय तसं काही दिसलं नाही. कारण हे पहिल्यापासून हे जुने कार्यकर्ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, त्याच्यामुळं त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. आणि त्याचा फरक हा त्यांच्या रोहितदादांवर जास्तच होणार आहे. त्यांचे पण आज जवळजवळ आज त्यांना पूर्ण नगर जिल्हा बापूसाहेब देशमुखांना ओळखतो, कारण ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते, बँकेचे चेअरमन होते आणि कर्जत तालुक्यात त्यांनी पूर्वी कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या माध्यमातून त्यांचा हा वारसा राजेंद्र देशमुख चालवतात आणि त्यांचा पण जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यांच्या जनसंपर्कातून त्यांना भरपूर मदत होणार आहे रोहितदादा पवारांना. तर माझा पुढचा असा प्रश्न आहे की कर्जत तालुक्याचा विचार करता राजेंद्र देशमुखांनी तुतारीचा हात धरला आणि जामखेड तालुक्याचा विचार करता मधुकर राळेभात यांनी तुतारीची साथ सोडली. तर एकंदरीत या दोन्ही गोष्टींचा म्हणजे या दोन्ही घटनांचा विचार केला तर राम शिंदेंच्या बाजूने मधुकर राळेभात हे फायदेशीर ठरतील का? असं असतं निवडणुकीमध्ये, ज्यावेळेस निवडणूक जनता हातात घेते, ज्यावेळेस निवडणूक जनता हातात घेते त्यावेळेस कोण कुठं गेला किंवा मी सांगितलं देशमुखांमुळं राजू भैया आले ह्याचा फायदा निश्चितपणे रोहितदादाला होईल. राळेभात आले भाजपमध्ये त्याचा फायदा निश्चितपणाने राम शिंदे साहेबाला होणार, ह्यात काय दुमत असायचं कारण नाही. किंवा कर्जत तालुक्यातले काही काँग्रेसचे लोक नेते मंडळी कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेले आहेत, काही रोहितदादाला सोडून अजितदादाच्या गटात गेलेले आहेत. कोण कुठे गेलं ह्याचा थोडाफार इफेक्ट होऊ शकतो, पण ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेतली जाते, जनतेने निवडणूक, त्यावेळेस हे जनतेचाच निर्णय निश्चित असतो. आजच्या परिस्थितीला माझ्या अभ्यासानुसार ही कर्जत तालुक्यातली निवडणूक माझ्या अभ्यासानुसार तरी जनतेने हातात घेतलेली, जनतेने हातात जरी जनतेने हातात घेतलेली असली तर फार मोठा एकतर्फी निर्णय दादाच्या बाजूने होईल असं पण काही नाही. निवडणूक काटेकी टक्कर आहे आणि काटेकी टक्करमध्ये काटेकी टक्कर झाली नसती, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे राळेभातचा, असे काही कार्यकर्ते चांगले ताकदवान, कारण राळेभात सुद्धा 2009 साली अपक्ष निवडणूक लढवलेली होती
आणि जवळजवळ माझ्या अंदाज मला आता स्मरणात येते त्यांनी अपक्ष निवडणूक लढून 28,000 मतं मिळाली होती त्यांना. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस बापूसाहेब देशमुख काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळेस त्यांना विमान का काहीतरी असं चिन्ह मला आठवत नाही आता, त्यांना मतं मिळाली होती. म्हणजे त्यांची ताकद नाकारता येणार नाही. त्यांची ताकद, कुणाचीच ताकद आपण नाकारू हो, मुळात कोणाचीच ताकद नाकारू शकत नाही. कुणी कुणाची आता एखादा सामान्य कार्यकर्ता जरी असला तरी तो जरी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्ष, किमान त्याच्या घरातली 10 मतं तरी असतात ना. समजा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि भाजपमध्ये गेलो, किमान माझ्या घरातली 10 मतं तरी भाजपकडे ड्रायव्हर झाली ना त्यावेळेस. तसं कुठल्या नेत्याची ताकदीला कमी लेखायचं काय कारण नाही. पण माझ्या अभ्यासानुसार ह्या काटेकी टक्करमध्ये मी मागापासून हेच सांगतो की मला भाजपचं सोडून द्या विषय, पण राम शिंदेबद्दल प्रचंड आदर आहे. त्या विषय दुमत नाही, आदर आहे त्या व्यक्तीबद्दल. पण ह्या निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर होऊन रोहितदादा निश्चितपणाने विजय होतील ह्याची मला खात्री आहे.